नमस्कार. कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. कृष्ण नावातील एकही अक्षर सरळ नसणारा हा देव. प्रत्येक शब्द हा जोडाक्षर. जितकं नाव कठीण तितका समजायला कठीण. पण एकदा समजला की जीवनाचा अर्थ समजलाच म्हणून समजा. जीवन म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर कृष्ण समजून घ्यावा. दशावतारी भगवंताचा 8वा अवतार म्हणजे कृष्ण. 7वा अवतार प्रभू राम. राम ही अक्षरसुद्धा सरळ आणि त्यांचं वागणंही सरळ, मर्यादेत, म्हणून मर्यादा पुरुषोत्तम. रामाने आपल्या जीवनात कधीच कोणतीच मर्यादा ओलांडली नाही. तरीही काही जणांनी त्याच्यात दोष शोधले, त्याच्यावर टीका केली. मग पुढच्या अवतारात प्रभूने सर्व मर्यादा ओलांडल्या. करा काय करायचं ते. जीवनात आचरण रामासारखं असावं आणि समजून कृष्ण घ्यावा. कृष्ण आचरणात आणायच्या भानगडीत पडू नये. कृष्ण म्हणजे श्रीमद भगवद्गीता, जीवनाचं सार. प्रभू रामाने जसा भर दुपारी मध्यान्ही अवतार घेतला तसा कृष्णाने पार मध्यरात्री अवतार घेतला. जन्म झाल्याबरोबर त्याला ते ठिकाण सोडून गोकुळात जावं लागलं. गोकुळात कृष्ण फक्त वयाच्या 8व्या वर्षापर्यंत राहिला. म्हणजे राधाराणी फक्त तोवर कृष्णासोबत होती. कृष्ण 8 वर्षाचा होऊपर्यंत. जे राधा आणि कृष्णाविषयी चुकीची चर्चा करतात त्यांनी ह्या गोष्टीचा जरूर विचार करावा. 8 वर्षाच्या बालकाचे कसल्या पद्धतीचे प्रेमसंबंध असतील राधिकेशी. इतका कमी सहवास लाभून सुद्धा राधेचं नाव कृष्णाशी कायमचं जोडलं गेलं. किंबहुना तिचं प्रेम इतकं नितळ, निस्सीम, निर्मळ होतं की तिचं नाव कायमच कृष्णाच्या आधी लागलं. कृष्ण राधे कोई ना कहता, कहते राधे श्याम. जन्म जन्म के फेर मिटाता, एक राधा का नाम. असं हे राधा आणि कृष्णाचं प्रेम. किंबहुना प्रेमाचं दुसरं नाव म्हणजेच राधा व कृष्ण. कृष्णाला 16,108 बायका. त्याचाही इतिहास. ज्यांना त्याने मुक्त केलं त्या म्हणू लागल्या, आता आम्ही आमच्या घरी जाऊ शकणार नाही. तेव्हा त्याने त्यांचा स्वीकार केला. आणि नुसता स्वीकारच नाही केला, त्या प्रत्येकीसोबत त्यांच्या सुखदुःखात सहभागी होता. आज काही महाभाग म्हणतात, कृष्णाने इतक्या बायका केल्या, आम्हाला काय हरकत आहे. अरे, त्याने आग लागलेली 50 गावे गिळून टाकली होती. तू जळता एखादा कोळसा गिळून दाखव आणि मग कृष्णाशी बरोबरी कर. मी आधीच म्हटल्याप्रमाणे कृष्ण आचरणात नाही, समजण्यात खरी मजा. त्यासाठी गीता समजून घेणं महत्त्वाचं. गीतेमध्ये काय नाही तर गीतेत सर्व आहे. जीवनातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ह्यात मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जीवनशास्त्र कृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितलं. यावरून अर्जुनाची सुद्धा योग्यता किती मोठी आहे हे समजतं. अर्जुन ह्या भूतलावर असा एकमेव मानव झाला जो या नाशवंत देहासह स्वर्गात 5 वर्ष राहिला व शस्त्र चालवण्याचं शिक्षण घेतलं. देहासह स्वर्गात जाता येत नाही, पण अर्जुन एकमेव जो 5 वर्ष तिथे देहासह राहिला.
म्हणजे अर्जुनाची योग्यता काय हे समजतं. त्या अर्जुनाच्या डोळ्यावर आलेलं मोह माया ह्यांचं पटल दूर करण्यासाठी कृष्णाने गीता सांगितली. गीता समजण्यासाठी अर्जुन किती तयार आहे ह्याआधी कृष्णाने आधीचे 9 अध्याय पाहिले, त्याची तयारी करून घेतली. मग पुढे खरा गूढार्थ सांगितला. विश्वरूप दाखवताना सुद्धा त्याला आधी दिव्य दृष्टी दिली, त्याची तयारी करून घेतली आणि मग त्याला दाखवलं की सर्व काही करणारा मीच आहे, तू फक्त निमित्त मात्र आहेस. असा हा कृष्ण. त्याच्याविषयी किती सांगावं आणि किती नको. तो जितका अनुभवू तितका तो जास्त भावतो, जास्त आवडतो. त्याला जितकं समजून घेऊ तितकं कमीच. त्याचं तत्त्वज्ञान म्हणजे संपूर्ण जीवनाचं सार. ते समजून घेतलं की जीवन समजलं, जीवन सफल झालं, मनुष्य जीवनमुक्त झाला. अशा या कृष्णाला वंदन. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. जय श्री राधे कृष्ण. श्रीकृष्णाला समजून घेण्यासाठी आपणाला श्रीकृष्ण परमात्मा बुद्धी प्रदान करो, हीच प्रार्थना. कुरुक्षेत्रात युद्धभूमीवर जेव्हा कर्ण आणि अर्जुन समोरासमोर आले, तेव्हा कर्णाने वासुकी नामक अस्त्र धनुष्याला लावून अर्जुनाच्या दिशेनं सोडलं. प्रत्येकाला वाटलं आता हे अस्त्र अर्जुनाचा शेवट करणार. तितक्यात श्रीकृष्णाने आपल्या पायाचा भार रथावर दिला. रथ थोडा खाली खचला आणि ते अस्त्र अर्जुनाच्या गळ्याचा वेध न घेता मुकुट उडवून गेलं. नंतर सूर्य अस्ताला गेल्यानंतर जेव्हा युद्धविराम होत असे, तेव्हा पहिल्यांदा श्रीकृष्ण रथाच्या खाली उतरत असे व नंतर अर्जुनाला खाली उतरण्यास हात देत असे. जेव्हा पूर्ण युद्ध संपलं आणि पांडवांचा विजय झाला, तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, आधी तू रथाच्या खाली उतर. त्यानुसार अर्जुन रथाच्या खाली उतरला. त्यानंतर श्रीकृष्णाने घोड्याचे लगाम घोड्याच्या अंगावर टाकले, घोडे बाजूला काढले आणि नंतरच स्वतः रथाच्या खाली उतरला. दोघेही थोडं पावलं चालू गेली, तोच रथाने धडधड करत प्रचंड पेट घेतला. जमलेले सर्वजण आश्चर्याने ते दृश्य पाहत होते. तेव्हा अर्जुन म्हणाला, आपण रथातून उतरल्या उतरल्या रथ आपोआप कसा काय पेटला? अरे श्रीकृष्णा, हा काय प्रकार आहे? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, युद्धात जितके शस्त्र अस्त्र तुझ्या दिशेने सोडण्यात आले होते, ते माझ्यामुळे तुला स्पर्शही करू शकले नाहीत. ते सर्व अस्त्र अदृश्य रूपाने रथाच्या भोवती फिरत राहिले. आता जेव्हा मी तुझ्या रथाची धुरा सोडून दिली, तेव्हा या अस्त्रांचा परिणाम तू पाहतोच आहेस. त्याचप्रमाणे मानवी देह आहे. जोपर्यंत परमेश्वराने आपले जीवनरूपी लगाम पकडले आहेत, तोपर्यंत आपल्या देहात प्राण, आनंद, सुख, ऐश्वर्य नांदतं आहे. पण जेव्हा तो आपणास सोडतो, तेव्हा आपली ही अवस्था त्या रथासारखीच होते. जय श्री कृष्ण.